वर्षा, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आता इथे वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि आता सरांसाठी इथे टिफिन बनवत आहे मी। तर आज मुळ्याची पालेभाजी बनवणार आहे। तर मुळा स्वच्छ धुवून किसून वगैरे घेतलाय, पालेभाजी चिरून घेतली आहे आणि इथे कढई तापून तेल वगैरे मी टाकले, त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी। आणि जर मी हिरवी पालेभाजी चिरून कट करून टाकली आहे तर मग मी हिरवी मिरची कट करून टाकली याच्यामध्ये, नाहीतर मग फक्त व्हाईट कलरचा जो मुळा असतो तो किसून जर करणार असेल तर लाल तिखटचा वापर करते। तर अशा पद्धतीने मी इथे मुळ्याची भाजी शिजायला टाकली आहे। तर हे बघा, तर जी हिरव्या कलरची पालेभाजी होती ती फ्रेश होती, त्यामुळे मग मी चिरून त्यामध्ये टाकली तर चव खूप छान लागते। अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। फार काही लागत नाही, फक्त हिरवी मिरची कट करून तेलात फोडणी दिलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। तर आता मी इथे वाफेवरच शिजवणार आहे। तर आता नवरात्री सुरू होणार आहे आणि तुमची झाली एका साफसफाईला सुरुवात तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आता इथे आजपासून मी नवरात्रीची साफसफाई क्लिनिंग करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे खूप गडबड, खूप धावपळ सकाळी असते आणि एकटी म्हटलं तर सगळंच काही करायचं असतं, हे तुम्हाला माहीतच आहे। आणि त्याचबरोबर आता इथे मी भाजी वगैरे शिजून झाल्यानंतर साईडला लगेच चपाती वगैरे करून घेतली। सरांचा टिफिन भरून दिला, सर कॉलेजला गेलेले आहेत। तर आता इथे मी मुलं उठलेली आहेत, तर आज मी पडदे वगैरे सगळं काढून घेते आहे आणि 2 दिवस झालेला आहे की क्लिनिंग करायचं म्हणून आज मी सुरुवात केलेली आहे। तर आज इथे मृदुल देवपूजा करत आहे, है ना मृदुल? लवकर उठून आंघोळ केली आहे त्याने आजपासून त्याने ठरवलंय लवकर उठायचं, व्यायाम करायचा, आंघोळ करायची, है ना बच्चा? अरे वा, छान। मृणालला पण आता आंघोळ झाला का टिक्का लावून घे। देवपूजा झाली, नंतर मुलांना इथे नाश्ता दिलेला आहे। तर चहा बनवला। मृदुल म्हणून बोलले आई आज आम्ही चहा बटर खाणार आहोत, तर इथे जिरा बटर आणलेले होते त्यांना, तर मी आता त्यांच्यासोबत फक्त चहा घेणार आहे। तर त्यांना दिले आणि मुलांचा इथे होमवर्क चाललेला आहे। तर मृदुल म्हणून होमवर्क करत होते, नंतर नाश्ता वगैरे दिला, देवपूजा झाली। तर इथे फुलं आणलेली आहेत आता हार वगैरे करायला, तसेच आता नवरात्री येईलच 2 दिवसामध्ये, तर इथे फुलं छान मिळाली। तर इथे फ्रेश फुलं वगैरे आणलेली आहेत आणि देवपूजा झाली। तर इथे मृदुलने धूप लावलेला आहे, म्हणजे सगळ्या घरात पसरतं। तसेच कपडे मी सकाळीच भिजायला घातली, पडदे वगैरे, आणि भरपूर कपडे असल्यामुळे मग आज लवकरच मी धुवायला सुरुवात केलेली आहे। आणि आवरल्यानंतर मग गाऊन घातला आणि गाऊन घातला तर मग सगळं म्हटलं झटपट कामं उरकून घ्यावी। तर इथे सगळी कपडे आज मी बेडशीट तसेच पडदे वगैरे काढलेले आहेत आणि साईड बाय साईड भांडी वगैरे किचन सगळं क्लीन करणार आहे। तर एकटीच करायला असल्यामुळे सकाळी नॉनस्टॉप पहाटे उठल्यापासून मी सुरुवात केलेली आहे। तर आता इथे 2 टप्प्यामध्ये मी कपडे धुणार आहे। तर काही कपडे मी सकाळी भिजायला घातलेली, तर ती आता वॉश करून घेतलेली आहे, बेडशीट वगैरे तसेच पडदे, आणि इथे भांडी वगैरे होती रोजची तर ती पण मी घासून घेतली आहेत। आणि आता इथे मी तांब्याची भांडी कशा पद्धतीने क्लीन करते, तर घरच्या घरी मी इथे बनवलेली आहे पितांबरी। तर ती कशा पद्धतीने बनवली तर मी तुम्हाला सांगते आहे की गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड आपली जी लिंबू पावडर आहे तर ती मी घेतलेली आहे आणि थोडीसं आपलं जी पावडर आहे कपडे वगैरे आपण भिजायला घालतो तर ती मी सर्फ एक्सेल थोडीशी पावडर घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने तिन्ही साहित्य मिक्स करून मिक्सरला मी फिरवून घेतलं आणि बघा घरच्या घरी मी पितांबरी बनवली तर खूप छान भांडी निघतात। अगदी एकदा चोळलं ना की लगेच त्याचे डाग वगैरे निघून येतात आणि मेन म्हणजे डाग पडत नाही। तर अशा पद्धतीने मी तांब्याची भांडीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे। तर घरच्या घरीच मी बनवलेली आहे पितांबरी, याचा व्हिडिओही मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। तर आता भांडी वगैरे जशी पडेल तशी मी क्लीन करत आहे। तर इथे बघा तांब्याची भांडी क्लीन करून घेतली आहे। तसेच नवरात्रीची तयारी झालेली आहे, इथे फुलं वगैरे गाडू वगैरे आणलेला आहे आणि अजून काही साहित्य वगैरे आणायचं आहे। तर जसं जसं लक्षात येईल तसं तसं साईडला लगेच मी काढून ठेवलेलं आहे।
तर अशा पद्धतीने चकचकीत अशी तांब्याची भांडी क्लीन करून घेतली आणि लगेच साईडला जसं जमेल तशी तयारी पण चालू आहे घटाची. आणि आता मी किचन ओट्यावर चढून सगळं किचन स्वच्छ करून घेणार आहे. परंतु त्या अगोदर इथे मुलांचं आवरून देते आहे आणि त्यांना पण स्कूलचा टायमिंग झालेलाच आहे त्यांचा. तर मग दिवसभर आता माझं आज क्लिनिंगचं चाललेलं आहे, त्यामुळे साईड बाय साईड मुलांकडं सुद्धा आता मी लक्ष देते आहे. तर आता इथे वर चढलेली आहे, जी रेग्युलरची कामं आहेत तर ती करून घेतली. मृदुलने आज देवपूजा वगैरे केलेली आहे आणि बाकी सरांना टिफिन वगैरे सकाळीच बनवून दिला आहे. तर मग ही जी रेग्युलरची कामं आहेत आपली नाश्त्याची, जेवणाची, स्वयंपाक, जेवण हे सगळं करून झाल्यानंतर मग मी एक्स्ट्राची कामं अशा पद्धतीने करते, म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही आणि सगळं एकदम काढत नाही. काही वेळेला काय होतं की सगळं एकदम काढलं की आपल्या लेडीजला सुचत नाही कामं आणि चिडचिड पण होते. आणि एकटीच असल्या, माझ्यासारखं एकटीच असलं करायला तर खूप चिडचिड होते. त्यामुळे अगदी चिडचिड न करता, पसारा न करता मी अगदी शांततेने बघा रेग्युलरची कामं आवरून घेतली. पहिले कपडे वगैरे, जी पडदे वगैरे होते, बेडशीट ते धुवून घेतलेले आहेत आणि आता इथे मी ही साफसफाई क्लिनिंग करायला घेतले. म्हणजे हे कितीही वेळ लागला तरी काही हरकत नाही, एकदा मुलांचं आवरून दिलं. तर मुलं आता स्कूलला जातील तर तोपर्यंत मी इथे विंडो वगैरे, ही जाळी वगैरे चिकट होते फोडणी वगैरे देऊन, तर मग हे सगळं स्क्रबरने मी साफ करून घेतली. ओल्या फडक्याने पहिलं सगळं पुसून घेतलं, चिकटपणा जो असतो तो, आणि नंतर मग सॅनिटाईजने कॉटनच्या फडक्याने सगळं क्लीन करून घेते. सॅनिटाईजने लगेच डाग वगैरे निघतात आणि क्लीन होतं, अगदी चकचकीत होतं. तर अशा पद्धतीने मी विंडोज वगैरे साफ करून घेते. तर वरचं कॅबिनेट, पुन्हा खालचं कॅबिनेट, खालच्या ट्रॉल्याज, हे सगळं क्लीन करायचं आहे. परंतु मी सगळं एकदम पसारा काढत नाही, असं स्टेप बाय स्टेप करते. एकदा वरचं सगळं किचन स्वच्छ धुवून वगैरे क्लीन करून घेतलं ना की मग जी खालची ट्रॉलीतली भांडी वगैरे आहेत तर ती एक एक ट्रॉली काढून क्लीन करून घेते. म्हणजे काय होतं की पसारा होत नाही आणि आपल्याला कामं पण देखील सुचतात. तर अशा पद्धतीने आहे. आता नवरात्र म्हटलं की घरामध्ये घट बसवला जातो, तर मी घट वगैरे बसवते. 9 दिवसाचा माझा उपवास असतो, त्यामुळे मग मी नवरात्रीच्या अगोदर 2 दिवस असं क्लिनिंग सगळं साफसूफ करते. तर पूर्वीची लोक बघा सगळं चिंधीपासून तर सगळं घरातले अंथरुणाचे कपडे वगैरे नदीवर धुवायला जात होते, सगळं करत होते. आमची आईसुद्धा करायची. त्यामुळे मला आता मी जसं उपवास करायला लागले तसं मी हे साफसफाई, क्लिनिंग हे माझं नेहमीचं असं रुटीन असतं. तर त्यामुळे आता घरामध्ये घट वगैरे बसवायचा, त्यामुळे मग हे सगळं मी जसं पॉसिबल होईल तसं सगळं क्लिनिंग करून घेते आहे. तर आता मी बेडशीट, अंथरुणाचे कपडे साईड बाय साईड असं सगळं सकाळी लवकर उठलं आणि लवकर हे कामांना सुरुवात केली की पटपट कामं उरकतात. मग एकटी असल्या की मग मी अशा पद्धतीनेच करते. तर आता हे सगळं विंडो वगैरे पुसून झालेलं आहे. तर हे साईडचं कॅबिनेट सॅनिटाईजने वगैरे सगळं कॉटनच्या फडक्याने पुसून घेते आतून बाहेरून. आणि खरंच खूप छान, मनाला प्रसन्न, शांत आणि अगदी फ्रेश वाटतं. घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर त्यामुळे स्वतःला किंवा घराला, घरातील माणसांना प्रसन्न ठेवण्यासाठी, घराला प्रसन्न ठेवण्यासाठी, शांती, पुन्हा लक्ष्मी येण्यासाठी हे आपण क्लीन वगैरे केलं पाहिजे. आणि तसेच घर नेहमी स्वच्छ टापटीप ठेवलं पाहिजे. तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आता 9 दिवसांचा उपवास म्हटलं तर सगळं साफसूफ क्लीन करूनच घेणार आहे. नॉनव्हेज अगदी श्रावण महिन्यामध्ये बंद केलं होतं. श्रावण महिन्यापासून तर दसरा होईपर्यंत नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे. घरामध्ये नॉनव्हेज काही करत नाही. दसरा झाल्यानंतर मग आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करतो, कारण मग गणपती वगैरे येतात, त्याच्यानंतर मग पितृपाठ झाला की नवरात्र येते, त्यामुळे मग दसरा झाल्यावरच आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करतो. तर असं हे 2-3 महिने आम्ही पाळतो. तर अशा पद्धतीने आहे. असो, तर आता सगळीकडनं वरतून क्लीन करून घेतलं पहिलं आणि आता मुलं स्कूलला गेलेली आहेत. तर इथे खालचं प्लॅटफॉर्म सगळं पूर्ण स्क्रबरने घासून घेतला. काही वेळेला काय होतं, चिकट वगैरे होतं. साईडचं जरी वापरत नसेल तरी पण रोज असं धूळ वगैरे बसते, चिकट होतं. त्यामुळे मग सगळं एकसाथ आता मी स्वच्छ धुवून घेते. गॅस ओटा वगैरे, गॅसची तर क्लिनिंग वगैरे नाईटला हे चालूच राहतं, परंतु आता हे सगळंच मी काढलेलं आहे. त्यामुळे मग सगळंच आज स्वच्छ करून घेणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कशा पद्धतीने मी क्लिनिंग करत आहे अगदी एकटी. तर काही वेळ लागत नाही, फक्त थोडंसं थांबून करते. काही वेळेला काय होतं, मग थकायला होत नाही. आणि एकटंच असलं ना की सगळं बघायचं म्हटलं ना की मग थकायला होतं. त्यामुळे मग कंबर पाठ दुखण्यापेक्षा
जे थोडं थोडं पॉसिबल होईल तशा पद्धतीने करायचं. तर मग मी सकाळी सगळी कपडे काढून भिजायला घातले. त्यानंतर साईड बाय साईड इकडची कामं बाहेरची आवरून घेतली, मुलांचा टिफिन वगैरे, झाडलोट वगैरे ही बाकी कामं. त्यानंतर कपडे वगैरे वॉश केली, म्हणजे लवकर सुकतात. आणि तुम्हालाच माहीतच आहे, तर मशीन नसल्यामुळे मग मी स्वतः हाताने एकटी कपडे धुते, त्यामुळे वेळ लागतोच. आणि ही सगळी क्लिनिंग स्वच्छता करायची म्हटल्यावर मग मी सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप कामांना सुरुवात केलेली आहे. तर आता किचन ओटा स्वच्छ झाला की मग लगेच दुसरी काही कामं क्लिनिंगची, पुन्हा आता देवघर वगैरे सगळं साफ करायचं आहे. आणि आता घेतलं आहे क्लिनिंग करायला, तर मी सगळंच क्लीन करून घेणार आहे. म्हणजे बाकीची पण भरपूर काही छोटी मोठी कामं असतातच. तर अशा पद्धतीने आहे. तर बघा आता हे वायपरने सगळं पाणी वगैरे काढून घेते, म्हणजे प्लॅटफॉर्म अगदी क्लीन होतो. आणि साईड बाय साईड तर बेसिंगमध्ये पडलेली भांडी लगेच मग मी क्लीन करून घेते. तर सकाळी नाश्त्याची, जेवणाची वगैरे भांडी क्लीन करून घेतली. आता ही साईड बाय साईड एक एक ट्रॉलीतली भांडी काढून मग मी क्लीन करून घेणार आहे. तसेच आता वरचं सगळं कॅबिनेट माझं पुसून झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि उठल्यापासून अगदी नॉनस्टॉप असं मी सुरुवात केलेली आहे कामांना. तर आता साईड बाय साईड लगेच मी इकडे किचन ओटा साफ करून घेतला. आणि आता लगेच गॅस पण मी पुसून वगैरे घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा सगळ्या ट्रॉल्या वगैरे, हे बाहेरचं कॅबिनेट वगैरे सगळं पुसून वगैरे क्लीन करून घेतलं. तर अशा पद्धतीने चकाकते, अगदी मॉड्युलर किचन तयार झालेलं आहे. तर खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. तर अर्धी कामं झाल्यासारखं वाटतं आहे अगदी जीवाला. आणि तुम्हाला माहिती आहे आपली किती धावपळ असते. नवरात्र म्हटलं की साफसफाई वगैरे सगळी तयारी करायची असते, उपवासाची, फराळाची, तसेच क्लिनिंग, स्वच्छता. तर आता इथे सगळं झालेलं आहे. किचन ओटा माझा क्लीन करून, त्याचबरोबर आता मिक्सर वगैरे मी स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून घेते. फारशी अशी चिकट किंवा असं खराब होत नाही, कारण त्यावर मी एखादा नॅपकिन असं टाकून ठेवते. तर मग आता हे सगळं पाट वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. किचन ओट्यावर रोजचा तिथे साईडला असतो, त्यामुळे मग काही वेळेला फोडणी वगैरे देऊन उडते, त्यामुळे चिकट होतो. तर मग हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी. तर आता इथे बघू शकताय तुम्ही, तर अशा पद्धतीने प्लॅटफॉर्म पण स्वच्छ क्लीन झालेला आहे. पाट वगैरे, मिक्सर सगळं ठेवून दिलेलं आहे मी आता. आणि सगळं किचन माझं क्लीन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी केलेलं आहे. तर आता फक्त किचन ट्रॉल्यांमधले जे खालचे भांडे आहेत, खालच्या ट्रॉल्यांमधली, तर ती मी आता नंतर असं थोडं थोडं करून क्लीन करणार आहे. परंतु आता सगळं वरतून मी बघा हे कॅबिनेट वगैरे सगळं पुसून घेतलं आहे. लॉफ्ट आहे, तर हे व्हाईट कलरचं असल्यामुळे डाग वगैरे पडतात, तर ते सगळं क्लीन करून घेतलं आहे. तर आता दुसरी स्टेप की आता आलेली आहे हॉलमध्ये. तर आता हॉलचे पडदे वगैरे सगळे काढून घेते आहे. बेडरूमचे पडदे वगैरे सकाळी बेडशीट वगैरे मुलांचं बेडरूममधलं वगैरे, आमच्या बेडरूममधलं धुतलं, क्लीन केलं सगळं. आणि आता इथे हॉलमध्ये पडदे काढून घेते आहे. म्हणजे आता 2 टप्प्यामध्ये मी कपडे भिजायला घालून मग धुतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी आता इथे विंडो वगैरे सगळं सॅनिटाईजने पुसून घेतले, जाळी वगैरे. आणि हे मंथली किचन क्लिनिंग किंवा हॉलचं वगैरे आत्ता मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. पितृपाठाच्या अगोदर, त्याच्या अगोदर गणपती बाप्पा येऊन गेले, त्याच्या अगोदर मी स्वच्छ असं एकदा दोनदा झालेलं होतं. त्यामुळे मग वरच्यावर असं फडका जरी मारला तरी स्वच्छ क्लिनिंग होतं. फार काही वेळ लागत नाही. फक्त रोजचं वगैरे सोफा, कॅबिनेट, टी व्ही युनिटचं, पुन्हा हे असंच छोट्या मोठ्या गोष्टी पुसाव्या वगैरे लागतात. तर फार काही अशी कामं पडत नाही तिथे हॉलचं. फक्त किचनचं जास्त भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत. तर असं आहे. परंतु आता इथे पडदे हे 2 टप्प्यामध्ये, म्हणजे बेडरूमचे, आतल्या बेडरूमचे, पुन्हा बेडशीट वगैरे हे सकाळी एकदा धुवून झालेत. आता हे पुन्हा मी वॉश करून धुवून घेतलेले आहेत भिजत घालून. तर अशा पद्धतीने 2 टप्प्यामध्ये मी कपडे वॉश करून घेतलेले आहेत बघा. तर इथे घटाची मातीसुद्धा मी उन्हाला ठेवलेली आहे. आता छान ऊन पडलेलं आहे कडक. तर 2 टप्प्यामध्ये मी कपडे धुतलीत आणि माती पण छान तापलेली आहे.
तर इथं असं मी गावी गेल्यानंतर मग मी माती आणत असते शेतातली, म्हणजे घटाला वगैरे तसेच कुंड्यांना प्लॅन्ट्समध्ये माती लागते, त्यामुळे मग मी अशी आणते काळी माती. तर आता ती पण उन्हाला मी तापायला ठेवलेली आहे घटासाठी. तर अशा पद्धतीने साईड बाय साईड घटाची तयारी पण चालू आहे, तसेच स्वच्छता क्लिनिंग अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप करते, तुमच्यासोबत शेअर करते. कसं वाटला आहे व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर आता इथे हॉलची विंडो वगैरे पुसून घेते आहे. आणि जे सोफ्यावर पिलोज वगैरे आहेत तर त्याचे कवर वगैरे सगळे वॉश केलेले आहे सकाळी. आणि मग हे सगळं आवरल्यानंतर मग सर्वात शेवटी मी फरशा वगैरे पुसून घेणार आहे. परंतु आता हे सॅनिटाईजने सगळे धूळ वगैरे आतले विंडोच्या तिथे स्लायडिंगच्या तिथले धूळ वगैरे सगळी मी कॉटनच्या फडक्याने काढून घेते. तर खूप वेळ लागतो क्लिनिंग म्हटलं तर, आणि सरांना पण सुट्टी नसते, मुलं पण लहान असल्यामुळे त्यांना पण होमवर्क खूप असतो, त्यांनाच वेळ पुरत नाही खेळायला पण. आणि असं आहे, तर मी एकटी असल्यामुळे मग मी असं न थकता किंवा न चिडचिड करता असं स्टेप बाय स्टेप जसं जमेल, जसं पॉसिबल होईल तसं साईड बाय साईड करत असते. तर अशा पद्धतीने मी सिक्वेन्सनी अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, कशा पद्धतीने मी क्लिनिंग करते. तर अगदी पसारा न करता, म्हणजे अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याला असं ऑकवर्ड वाटत नाही किंवा आपली स्वतःची पण चिडचिड होत नाही एवढा सारा पसारा बघून. त्यामुळे मग एक रूम अशी साफ करून घेतली, क्लीन करून घेतली की मग कामं पण हलकी होतात आणि पटपट उरकली जातात. तर असं आहे. तर आता हे सुद्धा पडदे मी भिजायला घातलेले आहेत आणि ते पण नंतर मग मी वॉश करून घेणार आहे. म्हणजे जवळजवळ 6-7 विंडोचे पडदे, त्याचबरोबर 2 बेडरूममधले बेडशीट, पिलोचे कवर, सोफ्यावरचे पिलोचे कवर, अंथरुणाचे कपडे, असं सकाळी आणि दुपारी असं 2 टप्प्यामध्ये मी 2 दिवस वॉश करत आहे. तर अशा पद्धतीने माझं चालू आहे घटाची तयारी. आणि आता इथे बघा साईड बाय साईड परत भांडी वगैरे क्लीन करून घेते आहे. म्हणजे रोजची वापरातलीच भांडी आहेत, फक्त काही त्यांना लिक्विडचं पाणी केलं ना, डिशवॉशर लिक्विड टाकून की लगेच क्लीन होऊन जातात. तर फार काही वेळ लागत नाही क्लीन करायला. तर अशा पद्धतीने आहे. आणि जेवण पण करायचं आहे. तर पहिले आता ही सगळी कामं आवरून घेते आणि नंतर मग मी जेवण करते. तर असं आहे. तर आता बघा ही भांडी क्लीन वगैरे करताच मला जवळजवळ दुपार होती आहे. आणि आता ह्या सगळ्या ट्रॉल्या मी बाहेर काढून घेतलेल्या आहेत. काही सामान वगैरे इथे ठेवलेलं आहे ड्रममध्ये, ते पण मी चेक केलं. आणि आता कॉटनचा जो ओला फडका करून घेतला आणि सिलेंडर वगैरे आतले साईड सगळी मी हाताने पुसून घेतलेली आहे. म्हणजे कोपरे वगैरे सगळे पुसता येतात, धूळ वगैरे कुठं बसलेली असते ती सगळी अशी क्लीन होते. आणि ह्या ट्रॉल्या अशा मी पूर्णपणे बाहेर काढता येतात, म्हणजे सगळं स्वच्छ आतून क्लीन करता येतं. तर हे बघा मूवेबल ट्रॉल्या करून घेतलेल्या आहेत मी. तर पहिल्या फ्लॅटमध्ये तुम्ही पाहिलं, पहिल्या घरामध्ये कसं होतं की पूर्ण जॉईंट असल्यामुळे ट्रॉल्या त्या बाहेर निघत नव्हत्या आणि तेवढ्यावरचेच फक्त त्यांना ते प्लेट वगैरे ठेवायचं तेच ट्रे काढता यायचे आणि ट्रॉल्या बाहेर निघत नव्हत्या. त्यामुळे काय होतं की पुसायला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे मी आता इथे मूवेबल अशा ट्रॉल्या करून घेतल्या. तुम्हाला पण कधी फर्निचर वगैरे करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मूवेबल ट्रॉल्या करू शकता. म्हणजे काय होतं की पूर्ण बाहेर काढता येतात आणि आपल्याला पूर्ण आतपर्यंत असं क्लीन करता येतं हाताने. तर अशा पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेते आणि नंतर मग साईड बाय साईड जे काही छोटे मोठे डबे वगैरे राहिलेले आहेत ते नंतर मी क्लीन करणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे बघा सगळं मी क्लीन करून घेतलं आहे. तर आता झालेलं आहे किचन आणि हॉल क्लिनिंग. तर मग आता मी इथे फडका म्हणजे मॉपने पुसलं होतं सकाळी मी, परंतु आता मी इथे हातानेच पुसून घेते. म्हणजे जे काही धूळ वगैरे उडालेली आहे तर ती सगळी क्लीन करून घेते. तर अशा पद्धतीने माझी बघा एक्सरसाइज पण होते त्याचबरोबर आणि आपली हालचाल होते, व्यायाम होतो. आणि ही कामं अशा पद्धतीने केली तर व्यायामाचीही गरज पडत नाही, म्हणजे आपण मेंटेनमध्ये राहतो. तर हॅलो, सगळी कामं आवरता किचन क्लीन करता मला जवळजवळ 1-1.5 तास गेला आणि पूर्ण सगळं किचन मी वरतून स्वच्छ धुवून घेतलं, पाहिलंच आहे तुम्ही. आणि आज छान असं ऊन पडलेलं आहे. तर आज पडदे बेडशीट वगैरे मी काढलेले धुवायला, तसे पिलोज वगैरे उन्हाला ठेवलेत आणि घटासाठी माती वगैरे आणलेली आहे तर तीसुद्धा उन्हाला ठेवून छान तापवली जाते. तर ती पण आता मी उन्हाला ठेवलेली आहे. आणि जवळपास माझी थोडी कामं अजून बाकी आहेत.
तसेच हॉल पण आता थोडासा वरच्यावर क्लीन करायचा आहे, कारण आत्ताच मी केला होता, तुम्ही तर पाहिलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता बेडरूम आणि हॉल राहिलेला आहे. तर किचन माझं सगळं क्लीन झालेलं आहे आणि आता खूप दमली, अक्षरशः सगळं घामाघूम झालेला आणि पुन्हा मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली. तर आता जेवण करते आणि मग मी बोलते तुमच्याशी नंतर. तर चला जेवायला. तर जेवण वगैरे करायला घेतलं, म्हटलं थोड्या वेळ रेस्ट करावं, म्हणजे जास्त असं त्रास पण आपल्याला किंवा थकवा जाणवणार नाही. तर इथे आता थोड्या वेळ टी व्ही लावते आणि जेवण वगैरे टी व्ही बघता बघता करते आहे. तर एकटीच असल्यामुळे जेवायचा पण कंटाळा येतो, परंतु आता सकाळी फक्त चहा वगैरे घेतला होता आणि कामाच्या गडबडीत नाश्ता करायचंही राहून गेलं. म्हणजे जी कामांना सुरुवात केली ती नॉनस्टॉप चालूच झालेली आहे. तर आता इथे मी रेस्ट घेतला आहे, थोडा अर्धा एक तास जेवण करून थोड्या वेळ टी व्ही बघते आणि नंतर पुन्हा मग आता देवघर वगैरे राहिले साफ क्लीन करायचं. तर बघा इथे 1:45 झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळं स्टेप बाय स्टेप क्लीन करत बसलेली आहे. तर इथे मूवी लावला आहे, थोड्या वेळ एक अर्धा तास आता रेस्ट घेते आहे आणि नंतर पुन्हा परत कामांना सुरुवात केली की नॉनस्टॉप चालूच होतात. मग पुन्हा संध्याकाळी मुलं वगैरे आल्यानंतर मग जेवण वगैरे पण बनवायचं असतं. तर आता इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोड्या वेळ रेस्ट घेतला. त्यानंतर इथे टी व्ही युनिट वगैरे सगळं क्लीन करून घेते आहे. तर आता सगळंच घेतलं आहे क्लीन करायला, त्यामुळे मग इथे आता मी हे कसं रोजच्या रोज सकाळचं माझं मॉर्निंगची ही कामं आहेच आहे क्लीन करायची, परंतु आता वरच्यावर एक फडका मारून घेते आणि त्यानंतर मग आता देवघर वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं क्लीन करून झालेलं आहे आता जवळपास माझं. आता टोटली फक्त आता डबे वगैरे राहिलेत, परंतु बाकी सगळं ट्रॉयलमधलं वगैरे मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर आता डबे मी नंतर घासणार आहे आणि आता हे सगळं विंडोज वगैरे पुन्हा तिन्ही हॉलचे विंडोज, बेडरूमचे विंडोज, असं हे मी स्टेप बाय स्टेप एक एक रूमचं आवरून घेते. जसं दिसेल तसं मी पटपट उरकून घेते, कारण काय होतं की मग धूळ वगैरे पण असतेच आणि हे सगळं हात मारल्यानंतर मग आपण तेवढंच मनाला समाधान भेटतं. तर अशा पद्धतीने आहे आणि 9-10 दिवसांचा उपवास असतो, त्यामुळे मग हे सगळे साफसफाई अगोदर करून घेतली की मग घट बसवण्यासाठी पूर्णपणे मग तयारी झालेली असते. तर आता अशा पद्धतीने आहे. तर आता इथे देवघरसुद्धा सॅनिटाईजने सगळं कॉटनच्या फडक्याने पुसून घेते. ही जी जाळी वगैरे असते ना ही डिझाईनची, तर यामध्ये खूप धूळ बसते आणि हे पूर्ण आपल्याला तिथे असा हात पण जात नाही, त्यामुळे मग असं फडका त्या डिझाईनच्या याच्यामध्ये हे करून पूर्णपणे क्लीन करून घ्यावं लागतं ते जे जाळीची डिझाईन आहे ती. तर अशा पद्धतीने बघा, तर खूप वेळ लागतो साफ करायला, त्यामुळे मग आता याला जवळजवळ माझा 1-1.5 तास जाणार आहे. तर अशा पद्धतीने आज पूर्ण दिवस माझं क्लिनिंग साफसफाई चाललेली आहे. तर असं थोडं थोडं मी फडका असा आतमध्ये घालून ते पूर्ण धुळीचं पुसून घेते आणि अगदी पुसल्यानंतर खूप छान क्लीन असं दिसतं. तर हे वरच्यावर साफसफाई असते. आता गणपती वगैरे आले होते, त्यामुळे हे सगळं क्लिनिंग झालेलंच होतं माझं, पण आता पुन्हा नवरात्र घट बसवणार म्हटल्यावर हे सगळं पुन्हा चालू.
पण सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। जाळी वगैरे सगळं डिझाईन वगैरे सगळं मी स्वच्छ पुसून घेतलं आहे कॉटनच्या फडक्याने। आणि आता हे ड्रॉवरमध्ये जे काय आहे ते शॉर्ट आउट करून वेस्टेज काय असेल ते टाकून देते आणि बाकीचं सगळं व्यवस्थित असं लावून घेते। तर अशा पद्धतीने सगळं काही देवघरासाठी, देवांसाठी, पूजेसाठी काही लागणारं जे साहित्य आहे ते सगळं माझं हे सेपरेट असतं आणि ह्या ड्रॉवर्समध्ये मी सगळं पॅक करून ठेवत असते। रांगोळी, पुन्हा निरंजन, समई काही असो, तर हे सगळ्या वस्तू मी अशा व्यवस्थित पॅक करून ठेवते। तर कॉटन वगैरे, कापूस, पुन्हा वाती वगैरे असतात देवाच्या, तर अशा पद्धतीने हळदी कुंकाच्या कोयऱ्या वगैरे हे सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आणि काही धूळ वगैरे बसलेली होती ती सगळी ओल्या फडक्याने वगैरे पुसून घेतलेली आहे। तर खूप काही पसारा रांगोळी वगैरे घेताना वगैरे सांडते आणि खाली मी एक पेपर अंथरलेला आहे, त्यावर असं धूळ वगैरे किंवा रांगोळी वगैरे सांडलेली असते, तो अलगद मी पेपर आता चेंज करून पुन्हा मग पुसून घेते ड्रॉवर आणि मग ड्रॉवरमध्ये पुन्हा पेपर खाली अंथरून त्यावर सगळ्या वस्तू मांडून घेते। तर अशा पद्धतीने देवघराची ही माझी साफसफाई झालेली आहे। तर हळूहळू जसं जसं लक्षात येईल तसं मी अशी घटाची तयारी करत असते आणि अगदी पहिल्यापासून सवय आहे। तर माझ्या आईच्या घरीसुद्धा घट बसायचा, त्यावेळी तर खूप दिवस वेगळे होते। अक्षरशः नदीवर कपडे वगैरे घेऊन जायचो आम्ही धुवायला। सगळी भांडी वगैरे असे किचन ट्रॉल्या वगैरे तर नव्हत्या त्यावेळेला, असं लाकडी फळ्या असायच्या त्यावर आम्ही भांडी वगैरे मांडायचो। तर ती भांडीसुद्धा आम्ही सगळं असं ओट्यावर बाहेर घासायचो, क्लीन करायचो। तर असं होतं आणि जुनी लोकं अगदी चिंध्यांपासून सगळं घर स्वच्छ धुवून काढायचे नवरात्र म्हटलं की। तर अशा पद्धतीने आहे, परंतु आता आपण सिटीमध्ये, फ्लॅटमध्ये थोडं फरकच पडतो, परंतु जेवढं पॉसिबल होईल, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण केलं पाहिजे। आणि देवाचं किंवा पूजेचं काही असेल तर ते आपण सगळं असं व्यवस्थित जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण निर्मळ मनाने केलं तर खरंच आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते। आणि मला खूप सारा अनुभव आहे, तर मला जसं जमेल तसं मी माझ्या पद्धतीने करत आहे। आणि असो, आणि आता हे सगळं माझं देवघर वगैरे क्लीन झाले, तर आता इथे सर्वात शेवटी आता माठसुद्धा मी स्वच्छ धुवून घेते आहे। तर हे काय होतं की भांडे वगैरे क्लीन करताना माठावर वगैरे उडलं जातं, त्यामुळे माठ पण आता स्वच्छ क्लीन करून पुन्हा एकदा फिल्टरच्या पाण्याने भरून घेते। तर असं मी 2-3 दिवसांनी माठ स्वच्छ धुवून भरून ठेवतच असते। तर आता हे सगळं क्लीन करून झालेलं आहे जवळपास माझं। तर अख्खा दिवस माझा कामामध्ये गेलेला आहे। पुन्हा आता संध्याकाळची वेळ झाली की पुन्हा मग संध्याकाळचं जेवणाची वगैरे तयारी करायची असते। तर अशा पद्धतीने आहे। तर आता इथे पितळाचे भांडे वगैरे सगळे क्लीन करून एका साईडला सगळं पूजेचं वगैरे साईडला काढून ठेवलेलं आहे, म्हणजे परत गडबड नको आणि गडबड पण होत नाही, तर असं आहे। तर आता सगळं हॉल, किचन, मुलांचं बेडरूम क्लीन करून झालेलं आहे। आता सर्वात शेवटी आमच्या बेडरूमकडे आलेली आहे। तर आता बेडरूम हे वरच्यावर सगळं क्लीनच आहे, परंतु हे विंडोवर खूप धूळ बसते। आता पाऊसमध्ये 2-3 वेळा खूप पाऊस, मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मग हे सगळं डॉट डॉट पडलेले होते ग्लासवर, हे सगळ्या विंडोच्यात। मग ते सगळं कॉटनच्या फडक्याने सॅनिटाईजने पुसून घेते। सॅनिटाईजने अगदी इझी लगेच निघतात डाग वगैरे, त्यामुळे मग फडका वगैरे असं मारून घेतला की खूप स्वच्छ आणि क्लीन होतं। तर जाळी वगैरे, नेट हे सगळं जे आहे ना, तर हे विंडोचं सगळं पुसून वगैरे क्लीन करून घेते। आता पडदे वगैरे सुकल्यानंतर लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने माझं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा। तर आता सगळं झालंय क्लीन करून आणि पुन्हा आता मी देवघर वगैरे साफ करताना परत धूळ वगैरे पडली होती, त्यामुळे मग पुन्हा आता ओल्या फडक्याने पुसून घेते। तर म्हणजे दिवसभरात माझे 2 ते 3 वेळा पुसून झालेलं आहे। तर असं हे सारखी कामं चालूच राहतात। आणि आता फायनली माझं सगळं क्लीन झालेलं आहे।
तर फायनली सगळं क्लीन करून झालं आणि त्यानंतर आता इथे जेवणासाठी तयारी. तर आता रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पालक पराठे बनवणार आहे. तर छान अशी फ्रेश भाजी होती पालकची, ती स्वच्छ धुतली, चिरून घेतली. त्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, आल्याचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे 5-6 पाकळ्या आणि तसेच खडा मीठ. तर आता हे मी खलबत्त्यामध्ये कुटूनच पालक पराठे बनवणार आहे. तर खूप हेल्दी असतात. विचार केला की पालक सुकून जाईल, त्यामुळे मग आता इथे पराठे बनवत आहे. तर खलबत्त्यामध्ये कुटूनच घालत आहे, त्याची चव वेगळीच लागते आणि खूप असे रुचकर चविष्ट बनतात. तर आता इथे जाडं भरडं असं कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर इथे मी आता गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर अंदाजच घेतलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घेऊन त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे चणा पीठ टाकलेलं आहे, म्हणजे पराठे खुसखुशीत होतात अगदी आणि रुचकर लागतात खायला. तर आता इथे पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये आता चणा पीठ टाकून घेतलं आहे आणि हिरव्या मिरची आणि त्याचं जे कुटलेलं होतं मिश्रण ते आता त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि लागत पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. काही मसालेही ॲड करते याच्यामध्ये, थोडंसं धना पावडर, लाल तिखट आणि हळद पावडर 1/2 टीस्पून असं हे चवीसाठी टाकलेले आहेत. आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आहे, म्हणजे सगळीकडे लागलं जातं. आणि जी हिरवी पालेभाजी होती ती सगळी आता चिरून घेतलेली मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तर भाजी भरपूर टाकायची. पालकच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शियम भरपूर असतं. लहान मुलांना खूप हेल्दी असतं. तुम्ही असं टिफिनला पालक पराठे देऊ शकता. काही वेळेला काय होतं, मुलं भाजी खायचा कंटाळा करतात. मुलंच काय, मोठाल्यांनासुद्धा पालकची भाजी म्हटलं तर कंटाळा येतो खायचा. परंतु असे पालक पराठे किंवा सूप वगैरे लहान मुलांना मोठाल्यांना बनवून दिलं ना तर वेट लॉस साठी खूप फायदेशीर आहे. तसेच वजन देखील मेंटेन राहतं असं जर हेल्दी नाश्ता खाल्ला तर. आता पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि आता एकीकडे दोन्हीकडे तवे ठेवलेले आहे. दोन्ही गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि आता पटपट करून घेते, म्हणजे पटपट होतात. तर रात्रीच्या जेवणामध्ये आज पालक पराठेच बनवणार आहे. तर खूप रुचकर आणि खायला खूप चवदार लागतात. यामध्ये तुम्ही तीळ, ओवा अजून काही तुम्हाला ॲड करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मी आता पालक पराठे लाटून घेते आहे. तर जसं पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता. तर इथे मी गोल वगैरे केलेले आहेत. तर तव्याला थोडंसं तेल लावून घेते आहे आणि मग आता लाटून झाल्यानंतर थोडंसं पीठ लावलं ना आणि लाटून घेतले ना तर छान असे तयार होतात, म्हणजे चिकटत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने आहे. तर आता साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे. तर खूप आज दिवसभर अशी कामं चाललेली आहे. कधी कधी आपण खूप थकलेलो जरी असलो तरी भरपूर सारी थकलेलं असूनसुद्धा भरपूर सारी कामं आपण करत असतो. असं भरपूर वेळा होतं. तुमच्या बाबतीत पण असं घडतच असेल. होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा, अशा पद्धतीने खूप छान असे पराठे तयार झालेले आहेत. कलर पण खूप छान आला आहे आणि हिरवी पालेभाजी जास्त घातली ना तर खायला खूप छान लागतात. तसे मेथी पराठे, तुम्ही पालक पराठा, आलू पराठा, कोबीचा पराठासुद्धा तुम्ही असं करू शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळे पराठे लहान मुलांना दिले ना टिफिनला तर लहान मुलं रोजचा टिफिन तुमचा संपून येतील असं होतं. तर हे बघा, तर हे सॉसबरोबर, चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर आता इथे स्क्वेअर शेपमध्ये मी केलेला आहे. तर चारी बाजूने गोल गोळा करून घ्यायचा, चारी बाजूने फोल्ड करायचा आणि असं स्क्वेअर शेपमध्ये. तर इथे पालक पराठे बनवून झालेले आहेत. आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.